नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी दयानंद मनोहर शिंदे, काक्रंबा जिल्हा परिषद गट धाराशिव. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 तारखेला माझ्यावर काक्रंबा गावातील गावगुंड सुरेश बिशे यांनी भ्याड हल्ला केला. माझ्या घरी एक 15 ते 20 पोरं घेऊन जीवे मारण्याची धमकी देत माझ्यावर हल्ला केलेला आहे. मी तशी रितसर तक्रार माझ्या जवळच्या तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मी जे काही माझ्या जीवावर बेतलेला प्रसंग मी DYSP साहेबांना माझ्या लेटर हेडवर ते सुपूर्द केलेला आहे. आणि आपण बघतोय की 2-3 दिवस झालं सुरेश बिशे हा गावगुंडा असून तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं समाज माध्यमावर वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, जो पूर्ण खोट्या आहेत. तो काही सांगतोय की मोर्चा बिरचा, अतिशय ही चुकीची गोष्ट आहे. मोर्चाच्या अनुषंगानं हा कुठलाही वाद नाही. हा वाद जो आहे तो पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या इलेक्शन पासून माझ्यावर घेतलेला म्हणजे राजकीय काय म्हणतात त्याला द्वेष दिसून येतोय. तो म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की जिल्हा परिषदेत ज्यावेळेस इलेक्शन लागलं होतं ह्याच हॉलमध्ये आमची सकल मातंग समाजाची बैठक झाली होती किंवा आपण एकजुटीनं एकाच्या मागे कोणाला तर उभं राहायचं. त्यावेळेस सुरेश बिशे हा गावगुंडानं मला विरोध केला की तू मसल्यातून काक्रंब्यात कशाला निवडून येतोस, काक्रंब्यात आमचं वर्चस्व कमी करणार आहेस का, काक्रंब्यात आम्ही एवढे मोठे डॉन असताना तू का आमच्याकडे येऊन निवडणूक लढतो. एक लक्षात घ्या, आपण भारतीय संविधानामध्ये राहून जगतो, वागतो आणि वावरतो. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढण्याचा अधिकार देतो आणि तो काक्रंब्यातून निवडणूक लढण्याचा हा माझा अधिकार होता. तो मी बजावला आणि मी चांगल्या मताने निवडून आलो. पुढल्या पार्टीचा सुरेश बिशे गावगुंडानं जे काय माणूस उभा केला होता तो चांगल्या मतानं पराभूत झाला. तुळजापूर तालुक्यात सगळ्यात जास्त मताने निवडून येणारा हा दयानंद शिंदे आहे आणि त्याचीच ती किळस किंवा त्याचीच त्याच्या मतामध्ये जी खंत आहे ते खंत गेले या 4-5 महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांना तो दाखवतोय. आणि आता बघितलं तर हे भांडण आहे ते बँजो लावण्यावरून आहे. माझी काल 23 तारखेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची मिरवणूक झाली. त्या मिरवणुकीमध्ये महाकाल नावाचा एक बँड जो साताऱ्याच्या साईडचा आहे तो बँड मी लावला होता आणि 29 तारखेला काक्रंब्यातली सुद्धा जयंती आहे आणि त्या जयंतीला तोच बँड लावला होता. तर ह्या सुरेश बिशेचं असं म्हणणं आहे की मी या धाराशिव जिल्ह्याचा डॉन आहे, मी या धाराशिव जिल्ह्यामधला करता धरता आहे किंवा माझी इथं सगळ्यात जास्त वजन आहे, मी इथं हुकुमशाही करतोय आणि जो काही बँड असेल तो माझ्याच गावात वाजेल, काक्रंब्यातच वाजेल, मसल्यात वाजणार नाही, अशा आवाज धमक्या देत त्यानं मला फोन केला. तुमच्यासाठी मी ती रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे. मला बाकीचं काही बोलायचं नाही, परंतु मी तुम्हाला काही पुरावे सादर करणार आहे. ही सुरेश बिशेची 1 मिनिटाची व्हिडिओ आहे, ज्या रेकॉर्डिंग आहे म्हणजे कॉल रेकॉर्डिंग आहे. ज्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्यानं मला सांगितलं, त्याला मला फोन करून शिव्या त्याचा भाऊ असेल, चंदर असेल, अमोल असेल, कशा पद्धतीनं मला आई बहिणीवर शिव्या देतात, मला कशा पद्धतीने धमकी देतात आणि मला कशा पद्धतीनं माझ्या गावाकडे येऊन मला मारतो, तुझ्यासोबत भांडणच करायचं आहे हे म्हणतात. 1 मिनिट हे तुम्हा सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पत्रकारांना ऐकवू शकतो. 1 मिनिटाचा वेळ घेतो तुमचा. इथं बोलायला द्यायची काय ते डीजे आपलं काय ते डीजे वाल्याला काय म्हणलं कुठल्या त्या महाकाल काय म्हणलं बरं या इथं या इथे पोरं आले ते काय बोलायचंय तुम्हाला या मी काय बोललो मी पोरं म्हणजे काय की तू मी चंद्र बोलतोय तू काय करायची का आम्ही म्हटलं की सांग तुला सांगायचं नाही आम्ही तुला सांगायला म्हटलं की उगाई तू इथे तू सांग फक्त पण मस्त येतो मग ये तू इथं म्हटलं तू त्याला काय म्हणला तू काय म्हण 1 मिनिट आहे तू काय म्हणला त्यांना मी त्याला काय म्हणलं माझी 2 दिवसाखाली आम्ही सुपारी दिली त्याला बरोबर. मला त्यानं आज फोन करून काय सांगितलं की मराठी मसल्याची काक्रंब्याची माणसं म्हणतात की तुम्ही त्या मसल्यातली जयंती वाजवायची नाही नाहीतर आम्ही ते कॅन्सल करतो. मी म्हणलं माझी तुम्ही सुपारी घेतली का नाही, कोणता दोष आहे का त्यात, कोणता दोष आहे का त्यात तुझा पण बोललाय आमचा बरोबर. तू काय म्हणला त्यांना की काक्रंब्यात सुपारी वाजवली म्हणली नाही त्याला विचार. मी म्हणलं मसल्यात माझ्यात वाजवत नाही तर मसल्यात वाजवा त्यांचं ऐकून, तर मग कुठं जोडणार नाही. तू माझी सुपारी घ्यायला पाहिजे होती, ही तिथं कोणाची सुपारी घ्यायची नाही. मी स्पष्ट सांगितलं त्याला. संबंध नाही की तुझा मनाचा काय तुम्ही तर
तुम्ही माझी जयंती वाचून काय संबंध तुमचा तरी माझी जयंती वाचून मला तुमचा काय संबंध आहे बॅन तुझा आहे का ती काय बॅन तुझा आहे का ती महाकाल बर बर या आडवाला तुझा हा तुझ्या आईला हॅलो हॅलो आडवाला येत आहे ना तुम्ही आडवा माझा बॅन तुम्ही आडवा माझा बॅन हा तू कुठं काय एक वर्ष होत बांधणार कर तू कुठं आहे गावात आहे हा थांब येतो गावात या हा या गाडी हे अशा पद्धतीनं आपण ऐकलात की कशा पद्धतीनं मला आविरावीची भाषा आई बहिणीवरनं शिव्या पाठीमागला आवाज सुद्धा आपण ऐकला सर की गांडीत गोळ्या घालतो ह्या असल्या अभद्र भाषेमध्ये सुद्धा मला त्यांनी शिव्या दिल्यात जीवे मारण्याची धमकी दिली मी एक लोकप्रतिनिधी आहे 20-25 हजार लोकांमधून मी निवडून आलेला माणूस आहे जर लोकप्रतिनिधीसोबत अशा पद्धतीनं जर हा वागत असेल अशा पद्धतीने शिव्या देत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय हाल असेल हे तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट की तो म्हणतो की मी माझ्या दारासमोर आलेली तुम्हाला दाखवतो की ही 5 मिनिटाची व्हिडिओ आहे ही 5 मिनिटाची व्हिडिओ आहे ही माझ्या घरासमोरला प्रोसेस आहे मी सगळ्या पत्रकारांना मी देतो ते व्हिडिओ की कशा पद्धतीनं माझ्या दारात येऊन शिव्या देणं कुऱ्हाडी हातात घेऊन येणं सगळ्या गोष्टी जे काही असतील त्या ह्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटाची व्हिडिओ आहे मी ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना देतो तुम्ही पुढे ते आपण बघू शकता तरी अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जर येत असेल लोकप्रतिनिधीच्या घरी काक्रंब्यातून मसल्यासारख्या ठिकाणी येत असतील तर हे अतिशय धोकादायक गोष्ट आहे पूर्ण कायदा व्यवस्थेसाठी दुसरा पुरावा म्हणजे काल ही भांडणं झाल्यानंतर त्याचेच गाव गुंड ज्या पद्धतीनं तलवारीच्या व्हिडिओ म्हणजे ती दहशत कशा पद्धतीने असती का ही बी व्हिडिओ आहे जो व्हिडिओ मध्ये डायलॉग तुम्ही ऐकू शकता की कशा पद्धतीने त्याचे पूर्व गाणे टाकतात आणि हे करतात हे का नाही का हे अतिशय नंग्या तलवारी नाचवणारा हा गावगुंड आहे अतिशय बेकार याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे ज्यासोबत त्याची पोरं फिरतात काय असेल त्याच्यामध्ये जो काही चंद्रकांत आहे त्याच्यावर सुद्धा 307चा गुन्हा दाखल आहे अमोलवर सुद्धा भांडणाचा गुन्हे दाखल आहेत जो राम कांबळे आहे स्वतः 307चा गुन्हा दाखल आहे जो तो दत्ता भिसे आहे दत्ता भिसेवर सुद्धा चोरीचा प्लेट चोरी केलेला आरोप आहे त्याच्यावर तो जेल भोगलेला माणूस आहे सगळे गुन्हेगार या माणसानं गोळा केलेत जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम हा सुरेश भिसे नावाचा गुंड पूर्ण जिल्हाभर करतोय टोळी आहे स्वतःची जी टोळी खंडणी गोळा करणं असेल लोकांच्या चुकीच्या अॅट्रॉसिटी खोट्या अॅट्रॉसिटी गोरगरिबीतल्या सुवर्ण समाजावर खोट्या अॅट्रॉसिटी करून त्याच्याकडून पैसा उकळणं असेल किंवा जी काय बलात्कारित महिला असतात जी पीडित महिला असतात त्या महिलांची मध्यस्थी करून त्यांचे दलाली खाणारा हा सुरेश भिसे जो अंगठा बहादर ज्यामध्ये त्यानं अतिशय चुकीच्या पद्धतीनं समाज माध्यमाला सांगितलंय की आम्ही समाजात खरं तर मातंग समाजाचा यामध्ये कोणताही रोल नाही की ज्यामध्ये सुरेश भिसेला स्टेजवर घेतलं नाही हे घेतलं नाही तो त्या समितीचा प्रश्न आहे त्यात माझा आणि त्याचा काही विषय नाही हा जो काही भांडण आहे जो काही वाद आहे हा राजकीय वाद आहे त्याची जे काही त्याचं राजकारणामध्ये त्याचं पाणी कमी झालंय त्याचं राजकारणामधलं अस्तित्व संपत आलेलं आहे ते अस्तित्व काय माझ्यामुळे संपलं नाही त्याच्या दुर्गुणामुळं त्याच्या पूर्ण टोळीमुळं त्याच्या दहशतीमुळं त्याचं पूर्ण हे राजकारण संपन्न दिसते आणि माझी या आजच्या पोलीस प्रशासन आपल्या पूर्ण प्रेसच्या माध्यमातून सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा इथल्या आपल्या डीवायएसपी साहेबाला विनंती आहे की साहेब या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे जर माझं काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्व सुरेश भिसे हा गावगुंड आणि त्याची टोळी जबाबदार आहे आपण बघितला की काक्रंब्यातून 20-25 माणसं घेऊन माझ्या गावात मला मारायला येऊ शकतो तर मी त्या गटात फिरणार आहे त्या गटाचा लोकप्रतिनिधी आहे मी उद्या त्या गटात फिरत असताना त्याचे गावगुंड माझ्यावर हमला करतील मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील आता कुऱ्हाड घेऊन माझ्या घरापासून यायला गेले नाहीत तर काक्रंब्या गटात फिरत असताना माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं मला पोलीस संरक्षणाची सक्त गरज आहे आणि या सुरेश भिसेवर योग्य ती कारवाई करावी अशी नम्र विनंती करतो. जर काही प्रश्न असतील तर पत्रकारांनी विचारावं.